अत्यंत महत्त्वाची बातमी। मुंबईतून दररोज अरबी समुद्रात सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया करण्याचं शिवधनुष्य मुंबई महापालिकेनं हाती घेतलंय। या पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा मुंबईकरांसाठी पुनर्वापर केला जाणार आहे। त्यामुळे समुद्रातील प्रदूषण सुद्धा आता कमी होणार आहे। नेमका काय आहे हा प्रकल्प पाहूयात या खास रिपोर्टच्या माध्यमातून। मुंबईच्या समुद्रात दररोज 2500 दशलक्ष लिटर दूषित पाणी। दूषित पाण्यावर मुंबई महापालिका करणार प्रक्रिया। पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी पाण्याचा पुनर्वापर। मुंबई मायानगरी दररोज जेवढं पाणी पिते त्याच्या 80 ते 90% प्रदूषित पाणी अरबी समुद्रात सोडते। मुंबईतून दररोज सुमारे 2500 दशलक्ष लिटर प्रदूषित पाणी अरबी समुद्राला जाऊन मिळतं। या वाढत्या जल प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेनं महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला, तो म्हणजे मलजल प्रक्रिया केंद्रे उभारण्याचा। त्यानुसार प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया करणारी एकूण 7 मलजल प्रक्रिया केंद्रे मुंबईत उभारण्यात येणार आहेत। यापैकी वरळीच्या लव ग्रो पंपिंग स्टेशनच्या विस्ताराचं काम आता अंतिम टप्प्यात आहे। त्याशिवाय वांद्रे, धारावी, वर्सोवा, मालाड, भांडूप आणि घाटकोपर अशा 7 ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारणीचं 50 ते 60% काम पूर्ण झालंय। दररोज एकूण 2464 दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे। या प्रक्रिया केंद्रातून शुद्ध होणारं पाणी पाण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी वापरलं जाईल। यामुळे अरबी समुद्रातील प्रदूषण कमी होईल। मुंबई महानगरपालिकेचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला आणि सर्वात खर्चिक प्रकल्प असलेला मुंबई शहरामध्ये 7 मलजल प्रक्रिया केंद्राचं उभारणी करण्यात येत आहे। आणि आपण जर पाहिलं तर सध्या या मलजल प्रक्रिया केंद्राचं काम देखील सुरू आहे। हे झपाट्याने काम सुरू असल्याचं पाहायला मिळते आणि मुंबई शहरामध्ये जी लोकसंख्या वाढत आहे त्या लोकसंख्येच्या अनुषंगाने हे मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात आलेलं आहे। 8 मलजल प्रक्रिया केंद्र हे मुंबई शहरामध्ये आहे आणि त्यापैकी एक कुलाब्यामध्ये आहे आणि 7 मलजल प्रक्रिया केंद्राचं काम सध्या सुरू आहे। ही मुंबई शहराची वाढती लोकसंख्या पाहता 2051 पर्यंत या मलजल केंद्राचा वापर होईल। या प्रकल्पामुळे मुंबई नजीकच्या समुद्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता वाढेल आणि सागरी जीवनचक्रात सुधारणा होईल। शिवाय त्यातल्या गाळावर देखील प्रक्रिया केली जाणार आहे। यातून बाहेर पडणाऱ्या बायोगॅस पासून वीज निर्मिती करण्याचा देखील मुंबई महापालिकेचा विचार आहे। ह्याच्यामधलं आपण आता सध्या पहिल्या टप्प्यामध्ये 50% पाणी सेकंडरी पाणी तयार करणारे जे आपण ट्रीटमेंट करून समुद्रात सोडणार आहोत आणि 50% पाणी आपण तृतीय प्रक्रिया करून करणारे ज्याचा आपण पुनर्वापरासाठी वापर करणार आहोत। पुनर्वापर हे फक्त अदर दॅन पॉटेबल म्हणजे पिण्याव्यतिरिक्त आपण इतर कामांसाठी वापरणार आहोत। तर त्याचा गार्डनिंग आणि व्हेकल क्लिनिंग, रोड क्लिनिंग, डीप क्लिनिंग याच्यासाठी त्याचा वापर होईल, जेणे त्यामुळे पिण्याच्या पाण्याचं बचत होईल असे आपली अपेक्षा आहे। गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी किंवा जुहू बीच, मुंबईचे समुद्रकिनारे दिसायला फारच सुंदर आहेत, मात्र समुद्रातलं पाणी फारच घाणेरडं आहे। या नव्या मलजल प्रक्रिया केंद्रांमुळे या पाण्याची गुणवत्ता वाढेल आणि गोव्याप्रमाणे मुंबईतही जलक्रीडांचा आनंद लुटता येईल ही अपेक्षा। शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।